नमस्कार, मी शिल्पा फॅमिली डॉक्टर क्लबमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बाळ घरात असलं ना की घराचं अगदी गोकुळ होतं। बाळाची गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही आपणच करावी अशी घरातल्यांची प्रत्येकाची चढाओढच लागली असते जणू। खरं तर बाळाचा विकास हा सर्वार्थाने झाला पाहिजे, यासाठी म्हणून आपण गर्भसंस्कार या पुस्तकांमध्ये संपूर्णतः माहिती दिलेली आहे। पण आज मात्र आपण संधी साधणार आहोत ते प्रात्यक्षिकासह आपण बाळाचा विकास जो आहे तो कसा करू शकतो याबद्दल। आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर श्री बालाजी तांबे। आपण त्यांचं स्वागत करूया। गुरुजी, आपलं मनपूर्वक स्वागत। खरं तर ही आपल्या सगळ्यांना एक पर्वणीच लाभलेली आहे की गुरुजी आज आपल्याला स्वतः सांगणार आहे। गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले तर आहेतच, पण प्रात्यक्षिकासहित जे आपण बघणार आहोत ते म्हणजे खरं आपल्यासाठी जणू एक पर्वणीच ठरणार आहे। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। गुरुजी, बालकांचं आरोग्य म्हटलं ना की प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो की माझं बाळ हे सर्वांपेक्षा वेगळं असं दिसलं पाहिजे। यासाठी आपण गर्भसंस्कार पुस्तकामध्ये जे जे दिलं आहे ते प्रयत्नपूर्वक करतच असतो। पण आपण आज कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत की बालकांचा विकास नेमका कसा आणि कोणत्या पद्धतीत झाला पाहिजे। आपण सुरुवातीला काय सांगाल? अगदी सुरुवातीला मी काय सांगेन की एवढं विज्ञान जरी पुढे गेलेलं असलं आणि त्यातल्या त्यात संपूर्ण जी काही आरोग्य व्यवस्था आहे तिच्यात खूप प्रगती झालेली असली, खूप हॉस्पिटल्स आहेत, नाना तऱ्हेच्या चाचण्या वगैरे सर्व होऊ शकतं, शरीरातला अगदी आपण म्हणू ना कण शोधता येतो, आतले फोटो काढता येतात अंधारातले, असं सर्व असलं तरी एक विशिष्ट प्रकारचं किंवा मुलगा किंवा मुलगी किंवा एखाद्याला अपत्य होईलच असं काही गॅरंटेड सांगता येत नाही। आणि तसे प्रयत्नही होत, प्रयत्न किती केले तरी माणसाच्या हातात काही नाही। हो, तेव्हा सरते शेवटी मूल झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं। आणि हे मी कशावरनं सांगतोय की येणाऱ्या लोकांपैकी जे इथे येतात सर्व, हल्ली तर खूप असतात सगळे अपत्यप्राप्तीच्या हिशोबाने आलेले, सगळी तरुण मुलं मुली येतात। तर बऱ्याच वेळेला लग्न झाल्यानंतर एक 10 वर्ष सुद्धा खूप प्रयत्न केले, अगदी त्यांनी सगळे प्रकार जे काही आधुनिक विज्ञान सुचवतो ते सगळे केले, बाहेर हे करून फर्टाईल करून आतमध्ये ठेवायचं वूममध्ये, इथपर्यंत सगळं करून पाहिलं, पण नंतर मग ते काही मूल आत धरत नाही। त्या मूल होणं हेच आधी खूप काहीतरी आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे। तेव्हा मग या विषयामध्ये जो काही पूर्वजांनी अभ्यास करून ठेवलाय त्याच्यावर अविश्वास दाखवायचं काहीच कारण नाहीये। आणि त्याला सगळ्याला काहीतरीच म्हणून आपण केवळ या सर्व, ही तर सर्व खूप रिलायबल आहेत, कारण या वनस्पती आणि हे नैसर्गिक असल्यामुळे ती मनुष्याच्या शरीराला जवळ आहे। आणि आयुर्वेदाने त्यांचा अभ्यास करून त्यांचा कसा शरीरावर परिणाम होईल आणि शरीरात बदल होतील याचा काही विशेष अभ्यास केला आहे। पण नुसता दोष दूर करण्यासाठी जे विज्ञान विकसित केलेलं आहे त्याच्या तर भरोश्यावर राहताच येत नाही, मग काही होत नाहीच आहे। तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुरुवात करत असताना गर्भाधानापासून काही प्रयोग सांगितले। अच्छा, की अमुक दिवशी करावं, नवरा बायकोची रास पाहावी। मग ज्योतिष खरं आहे का खोटं आहे वेगळं, पण ज्या अर्थी आपल्याला सापडत नाही, काही जमत नाहीये, त्या अर्थी हा एक प्रयत्न आहे, तो करायला हरकत नाही। आणखी उगच चोगच तो कोणी सांगितलं नसेलच, एवढा पारंपरिक आणि पूर्वीपासून सांगून ठेवलंय। तर बालकाचा जन्म चांगल्या दिवशी व्हावा, पुढे ते बालक चांगलं जन्मावं म्हणून मग ते पुसवन सीमंतोन्नयनापासून तर जातकर्म, नामकरण, बालकाचं नाव कधी ठेवावं, पाळण्यात कधी घालावं, डोकं कुठल्या बाजूला असावं, मुलीला कितव्या दिवशी, मुलाला कितव्या दिवशी, त्यांना अन्नसंस्कार केव्हा करावा, पहिलं दूध जे आहे म्हणजे मातेचं दूध नाही, गाईचं दूध, एक शास्त्र म्हणून अमुक दिवशी शरीरामध्ये ते द्यायचंच आहे। अन्नप्राशन कधी करावं, त्याचा विद्यारंभ कधी करावा, म्हणजे त्याला काहीतरी शिकवायला सुरुवात कधी करावी, म्हणजे 5व्या वर्षी असते ती, परंतु सध्या आपण काय की 3ऱ्या वर्षापासून ज्या वेळेला त्या मेंदूची वाढ वेगळ्या तऱ्हेने होत असते तेव्हा त्या मुलांना आपण एकदम शाळेत पाठवून शिकवायची सुरुवात करतो। हे बरोबर होतंय का? म्हणजे मी आता ऐकलं की परदेशामध्ये
नुसते खाऊच्या शाळा असतात तशाच शाळा. इथे तर परीक्षा आणि एक अबकडपासून सगळं कशाला आत्ता सुरू. 5व्या वर्षाशिवाय मुलाला तो संस्कार द्यावा का, अशा तऱ्हेने त्या मुलाला एकटं कधी सोडायचं, त्याला शिक्षणासाठी बाहेर घराच्या कधी जाऊ द्यायचं, असे सर्व संस्कार. म्हणजे आपल्या पुस्तकाचा गुजराती गर्भसंस्कार अनुवाद ज्या वेळेला पुस्तक आपण प्रकाशित केलं ते मोरारी बापू जे आहेत महान संत, त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळेला ते म्हणाले की गर्भसंस्कार जो आहे त्याच्या पाठोपाठ त्याच्यावरचा घरच्यांचा संस्कार हा खूप मोठे, हे सगळे संस्कार दिलेले आहेत. मग त्याच्यावरती शाळेचा, म्हणजे विद्या घेत असताना आजूबाजूचं वातावरण, विद्यार्थी, शिक्षक, कसा संस्कार, शिक्षक वेडेवाकडं वागत असतील तर तो संस्कार तर मुलावर होतोच, आणि मग समाजाने त्याला कसा संस्कार करायचा, असे हे महत्वाचे 4 टप्पे. कारण गर्भसंस्कार करून जन्माला चांगलं मूल आलं, आता ते आल्या आल्या मुलाला 3ऱ्या दिवशी 6व्या दिवशी काय षष्ठीचा संस्कार करायचा आहे, नाव कधी, हे सगळं केलं नाही, त्याला मसाज वगैरे सगळे केलेले नाही, धूर दिला नाही, तर मग पुढे बिघडत राहणार ना. मग आपण काय म्हणू की गर्भसंस्कार केला होता परंतु हल्ली आमचा मुलगा ओव्हर ऍक्टिव्ह आहे किंवा अमुक आहे तमुक आहे. आणि आपण तर असं पाहतो आहोत की गर्भसंस्काराला लक्ष न दिल्यामुळे आणि हे पुढचे विधी न केल्यामुळे नंतर मग ती मुलं जी आहेत ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रोग हल्ली होतात आणि मग ते फार आईवडिलांना जड जातं. आणि एक मूल समजा ऑटिस्टिक आतमध्ये जन्माला आलं घरात तर मग त्यांना भीती वाटते दुसरं मूलच नको. आणि ते ऑटिस्टिक मूल आहे त्याला आता एकाने जन्मभर सांभाळायचंय, बरी होणारी आणि त्यातली सुधारणा फार कमी असते. तर हा पहिला विचार लक्षात घ्यायचा की भारतीय संस्कृतीने ऋषीमुनींनी जे काम करून ठेवलंय तर ते संशोधन त्याच्यावर काही नाही, तर संशोधन कुठलं पुन्हा पुन्हा करणार. त्यांनी संशोधनातनंच शोधून काढलं ही मुरुड शेंग आहे, पोटात मुरडा होत असताना ही मुरुड शेंग उगाळून द्यायची आहे आणि चाटवल्यानंतर मुरडा थांबतो. हे स्वप्नात आलं का? संशोधनाशिवाय कसं काय झालं असेल. प्रत्येक वनस्पतीचे गुणधर्म या ठिकाणी, हा नागरमोथा आहे तर लघवी साफ करतो आणि तो जंतुनाशक आहे, हे कळलं कसं? मला लोक जेव्हा म्हणतात तेव्हा हसू येतं की आयुर्वेदावर काही संशोधन नाही. आयुर्वेदावर जे करून ठेवलेलं संशोधन आहे तेच एवढं मोठं आहे, तर अजून आता संशोधन काय करायचंय. एक गोष्ट करता येते की एखादी वनस्पती लुप्त झाली तर त्याच्याऐवजी दुसरी वनस्पती काम करते का, किंवा कालमान परत्वे वनस्पतीतलं जर काय म्हणूया आपण कस कमी झालेला असला, मी आता ही मुळी मी घेतली आणि त्याच्यामध्ये तोडायचा प्रयत्न केला तर काहीतरी एक विशिष्ट जोर पाहिजे. हे असं तुटते का? नाही, हे आता तुटली ती एवढ्या. तर याच्यामध्ये ताकद आहे जी, तर ती ताकद कमी होऊन ती कट्टकन मोडली तर याचा अर्थ काय होईल की त्याच्यामध्ये वीर्य नाहीये. तर त्याच्यावर मग संशोधन करायचं की अमुक एका वनस्पतीतलं वीर्य वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी किंवा जे उगवणाऱ्यांनी काय प्रयोग करायला हवेत. ती वनस्पती एकदा तयार झाली की आयुर्वेदाचं संशोधन नकोय. नकोय म्हणजे काय, काही संशोधन करून नवीन हातात आलं तर चालेल, परंतु जे आहे त्याचं पुन्हा संशोधन करायचं अशी गरज नाही. एक लहान मुलांना मुख्य काय होतं, पचनाचा त्रास होतो, कारण जन्मतः त्यांची जी काही पचन संस्था आहे ती पूर्वी तयार झालेल्या आईच्या सर्व वागणुकीवरून पचन संस्थेवरून असते. म्हणजे पोटात दुखणं किंवा वरचं दूध न पचणं, अंगावरचं दूध न पचणं आणि मग तोंडातनं सारखं कप बाहेर पडणं, अशा तऱ्हेचे त्रास होऊ शकतात. आणि मग त्याच्या बरोबरीने सर्दी पडशाचे त्रास होऊ शकतात. तर हे सर्व टाळण्यासाठी मग आपल्याजवळ खूप उपाययोजना आहेत. पण मुळामध्ये मूल जन्मतः अंगापिंडाने उत्तम होईल आणि त्याची वाढ चांगली होईल आणि बुद्धिमत्ता चांगली असेल, हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काही उपयोगाचंच नाही. तर हे सुरुवातीला सांगेन मी. आणि या ठिकाणी आपण अनेक तऱ्हेच्या योजना सुरुवातीला किंवा मूल वाढत असताना कशा कराव्यात त्या इथे ठेवलेल्या आहेत. प्रश्न येतील तसं समजो. आपण आता घेणार आहोत प्रश्न पुणे केंद्रामधून. पुणे केंद्र, तुमचा प्रश्न विचारा. डॉक्टर नमस्कार, मी पुण्यावरून विद्या नेताजी गायकवाड बोलते. माझी मुलगी 6 वर्षाची आहे. तिला स्पष्ट उच्चारांची समस्या आहे. म्हणजे तिचे उच्चार करताना शब्दांमध्ये दचा आणि तचा उच्चार जास्त होतो आणि एक वाक्य बोलताना ते वाक्य उलट सुलट होतं.
जास्त वेळा म्हणजे तिच्या तिथे ते असे वाक्य होतं तिचं. तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला बाळगुटी दिली होती का? बाळगुटी ही जर दिली तर हे सर्व त्रास म्हणजे हा एक नव्हे, शरीरातले अनेक प्रकारचे जी काही डेव्हलपमेंट होत असताना कमी होणं आणि जो त्रास आहे तो निघून जाऊ शकतो. तर ती बाळगुटी इथे आपण ठेवली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की बाळगुटीमध्ये पहा अतिविष आहे, काकडशिंगी आहे, हळकुंड आहे, मग कायफळ आहे, सागरगोटा. हा काय नुसता खेळण्यापुरता नाही आहे, तर हा सागरगोटा उगाळून द्यायचा आहे. तसं कुड्याचं पाळ आहे, तुम्हाला तर माहिती आहे हे अप्रतिम असं औषध आहे. डिकेमाली आहे, वावडिंग आहे, खारीक आहे, मग बदाम आहे, सुंठ आहे, अश्वगंधा आहे, ज्येष्ठीमध, वेखंड, बेहडा, जायफळ, पिंपळी आहे, हिरडा आहे, अशी अनेक या ठिकाणी औषध आहेत. हे काय करत असत की थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते या साणेवर टाकून साणेवरती थोडी 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 उगाळायची. मुद्दाम या ठिकाणी छोटीशी साण ठेवली आहे. घरातली गंधाची मोठी साण घेतली की आधी अर्धा औषध सगळं साणेलाच पसरतं. एक छोटी साण ठेवावी लहान आणि ती वेगळी ठेवली की बरं असतं. तर त्याच्यावरती हे उगाळून त्याला अगदी पूर्वी या असं मोडलं म्हणजे प्यायलाही सोपं आहे. आतमध्ये दुधात उगाळलंय, आईने स्तनाचं दूध काढून उगाळलेलं चालतं किंवा पाणी बाहेर घेऊन उगाळलं. पाणी मात्र उकळवलेलं पाहिजे लहान मुलाला आणि त्याला ते पाजायचं. तर हे करावं अवश्य. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याचं प्रत्यक्ष उत्तर येण्यापूर्वी मी त्याच्यावरची ही प्रतिक्रिया सांगतो की जेणेकरून असे त्रास होणार नाहीत तर हे सर्व जे आहे हे करायचं. आता लोकांना काय ह्या सर्वाचा उकळून त्याचा काढा करून त्याला घट्ट करून एक अशी गोटी बनवली. ही बाळगुटी, बाळगोळी ह्या सगळी द्रव्य आहेत ती आहेत. हिला घासून तुम्ही उगाळून देऊ शकता. म्हणजे ही सगळी द्रव्य जमा करणं, ती उगाळणं थोडं जिकिरीचं आहे. पण त्याच्यातला फायदा असा आहे की समजा पोटात जास्त गुडगुडतंय तर तुम्ही हे औषध वाढवू शकता. थंडी होती आणि पोटामध्ये काही पचत नाही आहे तर मग सुंठ वाढवू शकता. काय म्हणजे यातली एक एक औषधं किंवा बाळाचा जरा रंग जास्त हवा आहे तर हळकुंड जे आहे ते थोडं जास्त उगाळायचं. हे मात्र या गुटीत करता येत नाही पण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. याच्याही वरती इलाज म्हणून आपण काय केलं, ही पावडर आहे. तर ही पावडर तयार केली. ही बालगुटी पावडर फॉर्ममध्ये आहे. म्हणजे आता काय होतं की तुम्ही बाळगुटी घ्यायची आणि त्यामध्ये खारीकेची ही पेस्ट आहे ती थोडीशी करून ठेवलेली आहे. खारीक बदाम आहे. आता ह्यात अगदी एवढीशी टाकायची आहे. अच्छा अच्छा, बस झाली एवढी? बस असं अगदी कमी टाकायची ती. मग थोडं मुलं मोठं झालं 3 महिने तर थोडी वाढवायची, द्यावी 6 महिन्यापर्यंत. तर जास्त दिली तरी बिघडत काही नाही. तर ही अशी घ्यायची, त्याच्यात मिसळायची या खारकेच्या पेस्टमध्ये, म्हणजे खारीकी पोटात जावी. तेही थोडंसंच द्यायचं. इथे पेस्ट जास्त ही करून ठेवली आहे पण एवढी सगळी लागत नाहीये. द्यायची आहे याचा 1 पाव चमचा एवढंच आहे. तेवढं त्या लहान मुलाला चाटवायचंय. तर आता हे अत्यंत सोपं झालं की नाही. या सगळ्या औषधांची गोळी न बांधताना पावडर करून ठेवली की उगाळायचाही त्रास नाही. बरं, एखाद्याने खारकेची पेस्ट नाही केली, खारीक बदाम वगैरे नाही केलं तर डायरेक्टली मग मधाबरोबर, पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर, दूध हे सर्वश्रेष्ठ आहे लहान मुलाला, तर दुधाबरोबर द्यावी ती. तर अशा तऱ्हेने ही इथे पेस्ट करून ठेवली. त्याच्याही बरोबरीने सुवर्ण पोटात जाणं खूप गरजेचं असतं. तेव्हा हे जे बालामृत ह्याच्यामध्ये खरोखरच केशर, सुवर्ण आणि बाकी मग गुळवेल वगैरे औषध आहेत. तर याला काय करायचं की असं मधाचं एक बोट घ्यायचं आणि हे बोट थोडंसं याच्यात घ्यायचं, कुंकू लावतो ना आपण, आणि बाळाच्या जिभेवरती चाटवायचं. कधी अगदी सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून. पण जन्मल्याबरोबर बाळाला सोनं चाटवायचं जे म्हणतात, तर घरामध्ये आपल्याजवळ असलेली एखादी सोन्याची अंगठी बिंगठी जी वापरात नाहीये किंवा बांगडी शुद्ध सोन्याची पाहिजे, नाहीतर मग अशी अगदी 999 लिहिलेलं सोन्याचं एखादं नाणं गुरुपुष्याला वगैरे घेतलेलं ते ठेवायचं. साणेवरती उगाळायचं मधाबरोबर आणि ते मधात थोडे कण येतात ते त्याच्या जिभेवर पहिलेच आठवायचे. अगदी जन्मतः पहिल्यांदा हा सुवर्ण संस्कार असतो तो करायचा. आता ही बाळगुटी नाहीतर आहेच, बाळगुटीच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला दाखवलं तसं की ही सगळ्या गुटी आहेत किंवा ही गोळी आहे. केलं का काही?
करायला हवं आहे. हे जर केलं असतं तर तुम्हाला खूप त्रास कमी झाला असता. आता बोलण्याचा त्रास आहे म्हटल्यावर छातीचा त्रास थोडा असतो. या दृष्टीने त्याला आंघोळीपूर्वी जेव्हा आपण अंगावर लावतो तेव्हा वेखंड त्याच्या छातीवर थोडंसं चोळायचं. तसंच हे वेखंड आहे किंवा जटामासी आहे यांची पावडर किंवा एक औषधच तयार केलेलं मिळतं. आम्ही देतो आता जे स्पष्ट बोलत नाहीत किंवा जे तोत्रे आहेत किंवा बोलतच नाहीत त्यांच्या जिभेवर चोळण्यासाठी ते मुलाच्या जिभे अजूनही लावा. आता ती 6 वर्षाची आहे. सुरू करा ते औषध घेऊन जिभेवर लावायचं. 10-15 मिनटं ठेवून तिला म्हणायचं लाळ गळू दे, गिळली तरी चालेल, थुकून टाकली तरी चालेल. अशा प्रकारे सुरू केलं तर एक काम होईल. त्याच्याचबरोबर सीतोपलादी म्हणून जे शुद्ध चूर्ण मिळतं ते सीतोपलादी घेऊन मधाबरोबर ते तिला तुम्ही द्या. म्हणजे तिच्या लंग्सना छातीला थोडासा म्हणजे श्वासाला थोडी जास्त ताकद मिळाली तरी ती वाणी शुद्ध होते. आणि रोज वाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीने आपल्या 12 खड्या म्हणजे आपण म्हणतो की आता 12 खड्या तर काही शिकतात की नाही माहीत नाही, परंतु क का की की कू कू के काही असं म्हणायला लावायचं. तिने बोबडं म्हटलं किंवा थोडं कमी म्हटलं तरी चालेल. तुम्हाला असं वाटतं का की हे मोठं झाल्यानंतर शिकायला काय एका दिवसात समजून होईल? मग लहानपणी कशाला पाठ करवत होते? तर जिभेला वळण लागून ब्रेनमधला जो मेंदूमध्ये असलेला कॉम्प्युटर आहे त्याला स्ट्रक्चरिंग करण्याच्या दृष्टीने ते होतं. एकदा तो उच्चार तिथे बसला की तो तसाच उच्चार होईल बरोबर. तर हेही त्यांना तुम्हाला करता येईल सर. नक्कीच. खरं तर असे बरेच उपाय असतात, ते जर आपण करून पाहिलं तर नक्कीच तुमच्या मुलीला त्याचा फायदा होऊ शकतो. आपण दुसरा प्रश्न घेतोय पुणे केंद्रामधून. नमस्कार. माझी दुसरी मुलगी होती त्यावेळेस मी तुमचा गर्भसंस्कारचा पूर्ण कोर्स करून तिला बालगुटी दिलेली आहे. त्यामुळे तिच्यात खूप फरक पडलाय. सरांनी आता सांगितलं गुरुजींनी त्याप्रमाणे. फक्त मला एकच प्रश्न विचारायचा आहे की ती बालगुटी किती वर्षापर्यंत द्यायला पाहिजे? आणि फॅमिली डॉक्टर मी वाचते त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही पंचामृत दिलं तर सगळ्याच आजारांवर ते चांगलं आहे. एकदा मला पंचामृतचं प्रमाण आणि घटक सांगाल तर फार बरं होईल. पंचामृत जे आहे आज आपण या ठिकाणी पंचामृताची सर्व द्रव्य ठेवलेली आहेत. सर्वात प्रथम म्हणजे दूध. बालकाला वरचं दूध सुरू झालं म्हणजे जर देता आलं की ज्या वेळेला आपण देतो अन्न देतो 6व्या महिन्यात 5व्या महिन्यात, परंतु दूध तर आधी देता येतं दूध. दुधाला एक गोष्ट करायची की दुधामध्ये थोडं पाणी घालायचं. म्हणजे हल्ली पांचटच दूध आलं तर मग काही पाणी घालायची गरज नाही. तर आता हे पंचामृत आहे. मी याच्यामध्ये या चमच्याच्या मापाने तर याच्यात दूध घेतोय. 1 2 3 4 आणि 5 हे 5 चमचे मी दूध घेतलंय. आता याच्यामध्ये मी घालणारे दही. म्हणजे ही काही रेसिपी अगदी स्वयंपाकाची असं नव्हे, थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता. परंतु आपण याच्यामध्ये 1 चमचा दही, दूधच फक्त जास्त आहे, बाकी सगळं 1 चमचा टाकणार आहे. 1 चमचा दही टाकलं, 1 चमचा तूप घालणार, हे 1 चमचा तूप घातला. आता असं म्हणतात की तूप आणि मध सारखा घेऊ नये, तर त्या दृष्टीने थोडी वर धार घालायची. ह्या पलीकडे करायचं नाही, कारण की त्यांचे व्हॉल्यूम वेगळेच असतात. म्हणजे त्याचं 1 चमचा मध आणि 1 चमचा तूप सारखं नसतं, वजनाला नसतं, कशालाच नसतं. त्यानंतर मध घालायचं आहे. तर तुपानंतर आपल्याला 1 चमचा मध घातला. आता हा मध आहे त्याचं वजन वेगळं आणि शिवाय मधाला चमच्यामध्ये बराचसा मध राहतोच. तर हा मध घातला त्याला. आणि आता साखर घालायची. तर साखरेचं कसं आहे की आपण काय काय घातलं, दूध घातलं, दही घातलं, तूप घातलं, मग 4 जिन्नस झाले. हे आता 5वं अमृत. मी या ठिकाणी नुसती साखर मुद्दाम ठेवली नाही आहे, हे अमृत शतकरा म्हणून एक ठेवलेलं आहे. लहान मुलांच्या बाबतीमध्ये काय करायचं, एवढासा अर्धा चमचा घालायचं. मोठा मनुष्य असला तर 1 पूर्ण चमचा घ्यायचं. हे काय आहे, शतावरी कल्प घेऊन त्यामध्ये केशर आणि सोनं मिसळलेलं आहे. म्हणजे ते त्याला पोटात जावं. तुम्हाला असं वाटेल की गरीब मनुष्य असेल त्याने काय करायचं, नंतर सगळा आलेला पैसा औषधावर खर्च करण्यापेक्षा सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट आहे, महाग साखर घालावी. हे पंचामृत तयार झालं. तर हे पंचामृत एकदा सुरू झालं, मी मूल घेतंय ना, मग चांगलं आहे. तर समजा नाहीच घेतलं तर गोडी गुलाबीनी कसं द्यायचं आहे मग पाहायचं.
जन्मभर घ्यायचं आहे. आणि बालगुटी जी आहे ती तुम्ही 6 महिने वर्षपर्यंत देऊ शकता जर तुम्हाला तेवढा धीर असेल तर. कारण हे सगळं आहे ते वर्षभर पोटात गेलं कारण याच्यामध्ये कसं पोट, किडनी, मेंदू, बुद्धिमत्ता, सगळं मसल, सगळे सप्तधातू तयार व्हावेत नीट अशा दृष्टीने योजना केली आणि कुठल्याही रोगाला वाढू न देणं ह्याची व्यवस्था असते त्याच्यात. फार छान. खरं तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पंचामृत नेमकं आपण कसं केलं पाहिजे. हे जर पंचामृत जर आपण लहान मुलांना दिलं सुरुवातीपासूनच तर त्यांचा जो संपूर्णतः होणारा जो विकास आहे ना तो पूर्ण भविष्यामध्ये त्यांना कामी येऊ शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत पण या विषयावरती आपण अधिक माहिती करून घेऊया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.